डेली गोल्स, मंथली गोल्स आणि प्लस हे काही जुने गोल्स आहेत जे आमचे कंप्लीट पण झालेले आहेत आणि काही मोठे गोल आहेत जे इयरली गोल्स आहेत. 31 डे व्लॉगिंग जो सध्या चालू आहे ती. तो स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि जसं आपण मागे सांगितलेलं की आपण अल्टरनेट डे 31 डेज कंटिन्यू व्लॉग करू. सो हा डे 1. डेली कुठल्या कुठल्या गोष्टी आम्हाला करायच्यात की आमचे काय गोल्स आहेत, तर त्यासाठी एक ते गोल्स समोर दिसण्यासाठी आम्हाला एक आता बोर्ड वगैरेचा सेटअप करतो. सो आता आम्ही बोर्ड आणायला चाललो. आपण पेपर लावतो त्याला. आम्हाला साहित्य तर सर्व मिळालंय. डबल साइडेड टेप, पिन. ह्या पिनचा मोठा सीनच झाला. काही कसली ए निमेश, ती कसली पिन होती रे? आम्हाला ते कपड्यांची पिन दिली. आता ते काय करायची, लावायची कुठं म्हणून आम्ही इरादा बदलणार होतो. आणि दुकानातले काका पण डेंजर होते. एक वस्तू मागतो, देतात वेगळीच युनिक. त्याला वाटलं की ह्या काहीतरी आता चिपकवतोय आम्ही बरोबर. पण आम्ही घेतले हवेत त्या वस्तू आमच्या. आम्ही कार्डशीट पेपर, पिन, सेलो टेप म्हणजे डबल साइडेड टेप आणि हा थर्माकोल आणलाय. स्वतः जेवण करतो आणि ते सगळं सेटअप करतो. आपली जे शीट आणून इथं एवढी कट करून लावावं लागेल. तर मग सध्या प्रॉपर सेंटर मध्येच घे ना. इकडे घेऊ का असं की मध्येच घेऊ? मध्येच घे, मध्ये एवढा. हा. आणि मग इथं चिकटवू आणि नंतर आणला तर इकडे गेला पण इकडे गेलो. कशाला मध्ये राहिला तरी चांगलं वाटेल. एवढंसा ठीक आहे का? थोडं वरती घेऊ का असं? नाही, जाम वरती पण नको. पिना पण डिमोटिवेट होऊ आपण एवढे वर बघायला. एवढं ठीक आहे. एवढं चालेल. फेविकॉल वगैरे त्याला शीटला लावून झाले आणि त्याला आम्ही प्रॉपर असा पेपर वगैरे लावला. आणि इकडे हे बघा, हे खाली थर्माकोल आणि तो पेपर लावलेली ती शीट आणि त्याच्यावर आम्ही बुक्स ठेवल्यात. कारण त्याला आता पूर्ण रात्रभर एक लोड ठेवला, कारण तो पेपर प्रॉपर चिपकला पाहिजे. कारण जेव्हा आम्ही लावू तेव्हा आम्ही डबल साइडेड टेपने लावणार. आणि डबल साइडेड टेप लावल्यानंतर जर तो कागद पूर्ण चिपकला नाही तर ते रात्रीत पडून जाईल. सो त्याच्यामुळे त्याला मग होल नाईट आम्ही आता सुक्यापर्यंत पूर्ण ठेवणार आहोत. सो आय थिंक हा व्हिडिओ डायरेक्ट उद्याला कंटिन्यू होईल आणि लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की काय आहे. तोपर्यंत तुम्हाला सांगतो की हे मेन एक्झॅक्टली आम्ही कशासाठी करतोय. आम्ही इथे तो पूर्ण बोर्ड लावू, त्याच्यावर ते आपले व्हाईट A4चे पेपर आहेत ना ते लावणार आहोत. आणि त्या A4च्या पेपरवर आम्ही 3 टाईपमध्ये गोष्टी लिहिणार आहोत. एक तर डेली ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, पूर्ण वीक ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या एका साईडला आम्ही लिहिणार आहोत. एका साईडला फ्युचरचे गोल्स लिहिणार आहोत. आणि एका साईडला ज्या गोष्टी आपण ॲज अ डिसिप्लिन म्हणून करतो की डेली जिम करणे किंवा बुक रीड करणे, ह्या गोष्टी लक्षात राहिलं पाहिजे की आपल्याला कुठल्या टायमाला काय करायचं आहे. सो आम्ही ते प्रॉपर त्याच्यावर लिहिणार आहोत आणि त्यासाठी हा बोर्ड बनवला. एक प्रकारचा विजनरी बोर्ड आपण म्हणू शकतो त्याला. डेली टास्क त्याच्यावर आपण करू शकतो, त्यासाठी हा बोर्ड बनवला आहे. सो बहुत एक पहिली स्टेप तर आम्ही घेतली. अजून त्याच्यात खूप गोष्टी यायच्या आहेत. आता हा जो रूम आहे, हा जो पूर्ण रूम आहे तो आम्ही पूर्ण सेट करणार आहोत. एक प्रॉपर सेटअप करायचा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की एक गेमिंग चॅनल पण आम्ही चालू करणार आहोत. त्याच्या आधी हा एक सेटअप करायचा. तुम्हाला पूर्ण सेटअप येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो पाहायला मिळणारच आहे हळूहळू. पुन्हा एकदा चालू काम मध्ये आम्हाला बाहेर पाडायला माणूस आलेला आहे. जरा बाहेर फिरून येतो आणि मग कंटिन्यू करतो. निमेश आज मोठा आईस्क्रीम आम्हाला घालणार आहे. मोठा आईस्क्रीम सगळ्यात महागातला आईस्क्रीम घालणार आहे ना. दाखवायला पण लागेल कुठला इथे महागातला आईस्क्रीम.
हे निमेश आज हे घेऊन टाक. आज घेऊया आपण. तिकडे काय नाही, तिकडे कशाला नेतोस? कसाटा 2 चमचे एक्स्ट्रा अरे कसाटा घेतला मग घेऊ दे. कसाटा घेतला मला हा यातला कुठला तरी घेते मी. शुगर फ्री पण आहे ते. अंजीर ह्यावाला कुठला फ्लेवर आहे माहिती? मी बेरी घेतला. बेरी ड्रिझल काय वाटत? चांगला आहे, सगळे चांगले आहेत. हा कोकोनट वाला कडक लागतो. एवढे पैसे टाकून कोकोनट खाणार. अरे हाच घेतला आणि कोकोनट बोलते. अरे कोकोनट वाला चांगला लागतो. तू लागू दे. नाही जाणार तू, कुठे नाही जाणार. नाही तू कुठे नाही जाणार. तू असं कुठे नाही जाणार. आरंट नाहीच आहे त्याच्यामध्ये. A few moments later. सो आमचा विजन बोर्ड रेडी झालेला आहे. अजून बऱ्यापैकी कंप्लीट करायचं आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी अजून ॲड करायच्या आहेत. सो बेसिकली आम्ही इतका तयार केलेला आहे. त्यामध्ये आमचे डेली गोल्स, मंथली गोल्स आणि प्लस हे काही जुने गोल्स आहेत जे आमचे कंप्लीट पण झालेले आहेत आणि काही मोठे गोल आहेत जे इयरली गोल्स आहेत. जसं आम्ही एक ते लिहिलं आहे की 31 डे व्लॉगिंग जो सध्या चालू आहे ते पण एक गोलमध्ये ॲड करून ठेवले. काही अजून कोट्स पण ॲड करायचे आहेत. काही अशी ठिकाणे आहेत जी आम्ही इन फ्युचर ट्रॅव्हल करणार आहोत ती पण आम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार, जे तुम्हाला इन फ्युचर हे पूर्ण कंप्लीट झाल्यावर मी दाखवेनच. सो